अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीचा वाद. स्ट्रॉंग रूम पुन्हा उघडली. अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सुरू असलेल्या वादात आज पुन्हा एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 31 जुलै 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार आज सकाळी 11 वाजता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील ईव्हीएम ठेवण्यात आलेली स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्ट्रॉंग रूम उघडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील अकोला पश्चिम मतदारसंघाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने ही प्रक्रिया पार पडली आहे. मनपा स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवडीला आव्हान देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अकोला पश्चिम आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे 4,000हून अधिक मतदारांनी दुहेरी मतदान केल्याचा आरोप करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर सीलबंद ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित नोंदींची तपासणी केली जाणार आहे. आता या तपासणीत नेमकं काय समोर येतं आणि त्यानंतर न्यायालयाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागलंय. या प्रकरणाचा परिणाम केवळ न्यायालयीन लढाईपुरता मर्यादित न राहता अकोल्याच्या आगामी राजकीय समीकरणांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.